कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे? मृत कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले का? रामतीर्थ परिसरातील धक्कादायक प्रकारानं नागरिक भयभीत. रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात मृत कोंबड्या टाकणारे कोण? रोग पसरण्याच्या भीतीनं नागरिकांमध्ये खळबळ. रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात मृत कोंबड्यांचा खच. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आज दिनांक 9 रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील रामतीर्थ स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत कोंबड्या टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय. सार्वजनिक आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकाराकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो आहे. नदीपात्रात कुजलेल्या अवस्थेत पडलेल्या मृत कोंबड्यांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोंबड्यांना एखाद्या संसर्गजन्य रोग झाला होता का? पक्षी फ्लू सारखा गंभीर आजाराची शक्यता आहे का? याची तपासणी प्रशासनानं केली आहे का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते जर या कोंबड्या एखाद्या रोगामुळे मृत झाल्या असतील तर त्या उघड्यावर नदी पात्रात फेकणं हा अत्यंत बेजबाबदारपणा असून यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. मृत कोंबड्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत का? महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं घटनास्थळी पाहणी केली का? परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले का? याबाबतही प्रशासन मौन बाळगत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. दरम्यान या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, मृत कोंबड्यांची वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावावी आणि परिसरात रोगराई पसरू नये यासाठी तातडीनं फवारणी व आरोग्य तपासणी मोहीम राबवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते. सार्वजनिक आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई होणार का? की प्रशासन पुन्हा एकदा केवळ पाहण्याची भूमिका घेणार? असा संतप्त सवाल आता जालनाकर नागरिकांकडून उपस्थित होतोय.